येतो माधवराव. काका, एवढे टपाल घरी द्यावयाचे होते. होय, आम्ही देऊ. पांडोबा, आजी, ठेवा ते सगळे सामान गाडीत. आजी, जीवास लई बरं वाटलं बघा काकासाहेब तुम्ही आलात. आणि धाकल्या मालकांना तर लईच आनंद झाला. अशीच कृपादृष्टी ठेवा. पांडोबा, अरे माधवरावांचे आणि आमचे ऋणानुबंध नातेच असे आहे. पांडू काका, जी एवढी पिशवी सुद्धा नेऊन ठेवा बघ. जी जी. पुण्यातील वडील बायकांसाठी जेवढे जमेल तेवढे पाठवते आहे. अनायासे लग्नासाठी म्हणून गवले शेवया वगैरे केलेच होते ना, ते सुद्धा धाडते आहे सोबत. ठेवा ठेवा पांडोबा, ते डबे आधी ठेवा गाडीत. ते फार महत्वाचे आहेत हो. नाहीतर पुण्यात आल्यानंतर आमच्या रमावहिनीस बोल ऐकावे लागायचे, रिकाम्या हाताने पाठविले असे. ठेवा. जी जी. बाकी माधवराव, सोहळा अगदी नीट नेटकं पार पडला. होय, परंतु काका, सनातन्यांचे काही सांगता येत नाही. तुम्हास तर ठाऊकच आहे, नवदाम्पत्यास छळण्याचे पर्वत सुरू होईल आता. म्हणूनच आम्ही काही दिवसांसाठी त्यांस कराडला पाठविले आहे. येथील वातावरण निवळले की मग पाहू. होय, खरे म्हटले तर मोरेश्वर कुटुंबाचे कौतुकच करावे असावे. आपल्याला या गोष्टीची सवय झालेली आहे, पण त्यांच्यासाठी ही क्रांतीच आहे. भावनेचा आवेग हा क्षणकाळ टिकतो. माणसास विचारांची बैठक नसली की मग मात्र माणूस भांबावतो. पण माधवराव भावनेच्या भरातच माणूस असले धाडस करतो. घराघरामध्ये हा असला आवेग आणि विचार यांचा मिलाप व्हावयास हवा. म्हणजे मग आपल्या भोवतीचे वातावरण झरझर बदलेल. बरे, येतो आम्ही. प्रकृती जपा आणि डोळ्यांची काळजी घ्या माधवराव. सांभाळा. होय, येतो. अगो बाई बाई, कधी पाय बरा व्हायचा हा. ताई काकू, काळजी करू नका, होईल बरा. हे बघा, लेपही आणलेला आहे, तो लावून घ्या आधी. नको रे बाबा, आता कसलाही लेप नकोय मला. हो बाई बाई. काय झाले ताई काकू? अरे बाबा, पौर्णिमेच्या चंद्रासारखा नुसता वाटोळा झालाय. अरे काही जोर बैठका, सूर्यनमस्कार चालू आहेत की नाही? काय होत आहे काकू? म्हणजे चालू नाहीत तर बराच सापडलास काय रे? आता उद्यापासून रोज व्यायाम हा व्हायलाच हवा, आणि तो सुद्धा पहाटे माझ्या समोर. हो ताई काकू. ताई काकू काय ताई काकू, बरोबर चोर सापडला. आणि आता तर काय, बाळंभटजी सुद्धा नाहीयेत पाठीवर बसायला, म्हणून मोकाट सुटलाय. पण उद्यापासून 40 जोर बैठका आणि 40 सूर्यनमस्कार हे व्हायलाच हवेत. कसे? हो ताई काकू. ठीक आहे बाई, नको असेल तर राहिले. मी आपली पापडी, मी काय करणार? मी सांगते विठू भाऊजींना की याच्या व्यायामाकडे लक्ष द्या म्हणून. हो ताई काकू, जाऊ दे, मी जातोच कसा. मी येथे आलो म्हणजे तुमचा वेळ जावा, त्याचे काहीच नाहीये तुम्हास. जातोच मी. अरे अरे बाबा थांब. राग तर काय आमच्या नाकावरच असतो. बरे बाबा, नाही सांगणार विठू भाऊजींना, मग तर झाले. पण उद्यापासून रोज पहाटे माझ्या समोर व्यायाम हा झालाच पाहिजे. कसे? ताई काकू. बरे बरे. ताई काकू,
मागे तुम्ही मला माझ्या सावत्र आईबद्दल म्हणजे माधव दादाच्या आईबद्दल सांगणार होतात ना? अरे बाबा, सावत्र आई म्हणू नये, मोठी आई म्हणावे. गोपिकाबाईंबद्दल काय सांगायचे? माधवाची सखी आई म्हणजे गोपिकाबाई, तुझ्या वडिलांची म्हणजेच भाऊसाहेबांची पहिली बायको. माधव आणि दुर्गा ही दोनच मुले तिची वाचली, बाकी बरेचशी बाळणपणातच गेली. गोपिकाबाई गेल्यानंतर भाऊसाहेबांनी माईशी लग्न केले आणि मग तुम्ही दोन रत्ने निपजलात, आबा आणि बाबा. ताई काकू, त्या गोपिकाबाई पण माधव दादा सारख्याच होत्या का? तसेही म्हणायला काही हरकत नाही, पण बऱ्याचशा आपल्या दुर्गा सारख्या होत्या. खाऱ्या गोऱ्या, अगदी ठसठशीत बांधा आणि थोड्या हट्टी आणि कडकही होत्या. त्यांच्या समोर आपली माई म्हणजे अगदीच मऊ, प्राजक्ताचे फूल म्हण, पण गोपिकाबाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा हो. आल्या गेल्या पै पाहुण्यांची अगदी आवड लक्षात ठेवून मेचके करूनच रांधून वाढत असत. ताई काकू, त्यांची एखादी आठवण असेल तर सांगा ना. अरे एखादी कशाला, त्यांच्या ढीगभर आठवणी येत हो. पण बाबा, आता नाही हो सांगायचे मी. कसे आहे, मला जरा नीज येत आहे, उद्या सांगे. ताई काकू, सांगा ना, सांगा. अरे बाबा, तू ना कधी कधी अगदी लहान मुलासारखा वागतोस बघ. बरे, आता सांगू म्हणतोस, सांगते, पण त्याआधी दार लावून ये. मी जर गोपिकाबाईंचे कौतुक चालवले आहे हे जर सुभद्रा वहिनींनी ऐकले तर मग काही खरे नाही. आत्ताच दार लावून ये तू. ऐक हे घ्या. ठेवा. अहो ठेवा काय, हे दूध घेतल्याशिवाय मी काही येथून जायची नाही. हे काय नवीनच? हो, 2 दिवस बयोच्या लग्नात एवढी धावपळ झाली आहे, काकांसोबत सुद्धा इतकी जागरणे झाली आहेत, तेव्हा हे दूध घेतल्याशिवाय मी काही ऐकायची नाही. स्त्री हट्टापुढे कोणाचे काय चालते? अगो बाई, म्हणजे बोलणे तर असे चालू आहे जसे काही कोणास वाटेल मी अगदी मोठा अन्यायच करते आहे दूध पिण्यास सांगून. आणा ते. रमाबाई, आम्ही तुमचा मान राखतो, पण तुम्ही मात्र. कळले कळले, सध्या अभ्यास थोडासा मागे पडला आहे म्हणून हे सारे बोलणे. तरी बरे, कारणे चांगली ठाऊक आहेत अगदी. अहो, बयोची पाठवणी सुद्धा झाली, आता सबबी संपल्या. घ्या पुस्तक घ्या. आज काहीही झाले तरी एक धडा वाचल्याशिवाय मी काही शांत राहणार नाही. दोन दिवस तुमचीही धावपळ झाली असेल ना? हो, पण कार्य अगदी यथासांग पार पडले, त्यामुळे तसे श्रम जाणवले नाहीत फारसे. हो, बयू आणि तिचे यजमान कराडला जायचे होते ना? निघाले सुद्धा ते. सोबत 4 कार्यकर्तेही गेले आहेत. त्यांचे घर नीट लावून 4-2 दिवस त्यांच्या सोबत राहून मगच परततील ते. हे बरीक अगदी उत्तम योजलेत आपण. म्हणजे त्यांना येथून दूर धाडलेत. आता आपोआपच वातावरणही निवळेल हळूहळू. खरे, एक गोष्ट अगदी सुरुवातीपासून सांगतेपर्यंत अनुभवली मी. मोठाच आत्मविश्वास मिळाला. आता बाई, सखू, अगं काय काय झाले? अगो सखू, ए सखू, इकडे बघ, काय झाले रडावयास? माझे लग्न मोडले ना. मी तर रडते, तुम्ही हसते. अरे, आता की नाही तुला सुद्धा हसावयास येईल. कसले गोष्टीचे. गोष्ट?
होय तर आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, कोणती? यमूची. तुम्ही सांगितलेली ती यमू? हो, तीच यमू. तिची आणखी एक गोष्ट. हो. या बसा या. तर काय झाले, एक होती यमू. भलताच साधा आहे हो माधवा. एकदा काय झाले, कसलासा तरी सण होता आणि गोपिकाबाईंनी त्याच्या अंगावर 4 दागिने घातले. पण याला मुळी ते नकोच होते. पण का? अरे ते कळेलच तुला, पण त्याआधी याने काय केले ते ऐक. अहो ऐकलं का? जरा बाहेर या. आले आले. काय झाले? काही नाही, जरा माधवाबद्दल सांगावयाचे होते. बाळंबजी तुम्ही ऐका. हो ऐका, जरा काम ठेवा ते. हो ऐकते, बोला. आमचा माधव म्हणजे जगा वेगळाच. अगं बाई, अहो पण झाले काय ते तरी सांगावे. जीवास काळजी वाटते हो. काळजी करण्यासारखे काही नाही. आज सणासुदीचा दिवस म्हणून त्याच्या अंगावर तुम्ही 4 सोन्याचे जिन्नस मोठ्या हौसेने घातले, हे खरे? हो, हा. कुरबुरच करीत होता, पण इकडच्या नावाने दम भरला तेव्हा कुठे ऐकलेन. गळ्यात गोफ, हातात कडी आणि बोटात अंगठी सुद्धा घातलीये. त्याच्या अंगावर ते दिसतायत का बघा. म्हणजे? अगं बाई, म्हणजे चोरा चिलटाने ती. अहो तसे काही नाही हो. मग? अहो काही नाही. आम्ही आलो तेव्हा हे आमचे चिरंजीव पडवीमध्ये उभे होते खांबाड, आणि तो गळ्यामधला गोफ उपारण्याने झाकीत होते. हातामधलं कडं बाहीच्या आड असे लपवायचा प्रयत्न करीत होते, आणि हातातली अंगठी तो खडा असा मुठीत धरला होता. अगं बाई, कमालच झाली. हो, मग आम्ही जवळ जाऊन विचारले त्यास, बाबा हे दागिने तुझ्या आईने मोठ्या हौसेने घातलेले आहेत, ते लपवतोस कशासाठी बाळा? तसे आम्हाला म्हणे कसा, अंगणामध्ये माधुकरी येतात, त्यांच्या अंगावर कुठे असतात सोन्याचे दागिने. आता त्यांच्या बरोबर खेळावयाचे आणि एकट्याच्याच अंगावर दागिने, हे बरोबर दिसते का? म्हणून लपवित होतो. अगं बाई, नशीब माझे ते दागिने काढून त्याच दिले नाहीत. खरेच कसे व्हायचे या माधवाचे पुढे देवच जाणे. अहो हा तर कर्णाचाच अवतार निपजला म्हणावायचा आपल्या पोटी. खरंय, आम्हाला काळजी वाटते हो त्याची. मला त्याची अजिबात काळजी वाटत नाही. बाप त्याचा लेख. आपण नाही का आपल्या आप्तसख्यांचाच विचार करीत असता. प्रसंगी त्यांची नड भागविण्यासाठी स्वतः कर्जे काढता. हेच औदार्य आणि कळवळा त्याच्या अंगी आलाय. त्यात काळजी करण्यासारखे काहीच नाही. माधव मोठा पुण्यवानच होणार आहे. होय होय, रास्त विचार आहेत त्याचे, ऐकलेत ना? हो, पण मला अधिकच काळजी वाटते. ह्या कळवळ्यापायी तुम्ही जी कर्जे करून ठेवली आहेत त्यात हा अधिकच भर घालेल. वास्तविक वडिलांची कर्जे मुलांनी फेडून लौकिक मिळवावा. थोडक्यात काय, तुम्हा बाप लेकांचे सगळेच जगा वेगळे. आम्ही आहोतच जगा वेगळे. तर असा हा माधवा. याला साऱ्या जगाचा कळवळा होताच तो तेव्हापासूनच हो. रमा, अरे कुंकू लावते. हा, नमस्कार करते. असू दे ग, असू दे. हे घे, आज माझ्या पूजेचा नैवेद्य तुला. हो, अगं गुळखोबरेच आहे, पण त्या देवाचे जेवढे आभार मानायचे ना त्याहून जास्त तुम्हा दोघांचे मानायचे म्हणून. अहो काय आहे वत्सलाबाई, आभार कसले त्यात? अशाने आम्हास अगदी परके झाल्यासारखे वाटेल हो. तसे नव्हे गो, पण न्यायमूर्ती आणि तू नसता तर बयोचे लग्नच होऊ शकले नसते.
आणि आयुष्यभर एका खोलीत तिला बांधून घालावी लागली असती. भीषणच होते ते सारे. पण अशा अनेक बयो अजूनही असतील. असो, आता नकोच ती आठवण. आता मात्र तिचे आयुष्य अगदी सुखाचे झाले आहे. होय गो, पण रमे, काय हो? अगो, सखूच्या बाबतीत यांनी वेगळाच पण जाहीर केलेला आहे. 16 वर्षाची झाल्याखेरीज तिचे लग्नच करायचे नाही असे म्हणतात. मला तर भीतीच वाटायला लागलेली आहे. पण इतकी वर्ष थांबलो तर लोकात तोंड दाखवायची जागाच राहायची नाही. आणि आमचेही लग्न तर लहानपणीच झाले होते. आणि तुझेही लग्न 11व्या वर्षापर्यंत लांबले तेव्हा तुमच्या घरामध्ये किती काळजी लागली होती असे तूच सांगत होतीस. होय, ते खरेच आहे. परंतु वत्सलाबाई, ही 5व्या-6व्या वर्षी मुलीचे लग्न करण्याची रीतच मुळी चुकीची आहे अगदी. अगो, पण आमचे काय वाईट झाले? आणि लहानपणी सासरी रुळले तर पुढे सगळेच चांगले होते असे आपल्याला वाटते वत्सलाबाई. हो, आपल्याला आपल्या सुदैवाने चांगली जोड मिळाली म्हणून ठीक, म्हणून निभावले सारे. परंतु कित्येक जोड्या अगदी विजोड असतात. शिवाय नहाण आल्या आल्याच गर्भाधान होते आणि मन आणि शरीर खंबीर व्हायच्या आतच मातृत्व लादले जाते. कित्येक मुली या अशा बाळंतपणात किंवा त्याच्या आधीच दगावतात. कित्येकींची मुले अशक्त होतात. कित्येक जणी स्वतः जन्माच्या अधू होतात. कल्पनाही नाही करवत वत्सलाबाई या साऱ्यांची. शहारा आला ना अंगावर? पण सत्य आहे हे. हो, सखूस याच मार्गावर धाडावयाचे आपण. हे इतके सारे आपल्याला ठाऊक असूनही पटते आहे ना तुम्हा? होय गो, या साऱ्यांकडे अशा दृष्टीने आम्ही कधी पाहिलेच नव्हते. होय ना? मग खरेच विचार करा, म्हणजे तुमचे तुम्हासच पटेल. आणि या लहान वयात लग्न करण्याच्या चालीस तुम्हीच कडाडून विरोध कराल.